तर बघा, आपण गेली 45 मिनिटं झालं म्हणजे स्मरण करतोय, नामस्मरण करतोय, हरिपाठ करतोय आणि सगळ्याच साधू संतांनी म्हणजे एवढ्या वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून नामस्मरण करायला पाहिजे ह्याचा प्रचार केलेला आहे. तर हे नामस्मरण का गरजेचं आहे? जगामध्ये जे सगळे प्रॉब्लेम आहेत, जगामध्ये आणि जीवनामध्ये सुद्धा आपल्या जे काही प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत, ते स्मरण बिघडल्या नाही. स्मरण बिघडलं आपलं की वाईट विचार येतात, वाईट विचार तसंच वाईट उच्चार आणि वाईट उच्चार आणि वाईट आचार, ह्याच्यामुळं स्मरण सुधारण्यासाठी नामस्मरण आहे. नामस्मरण मग किती करायला पाहिजे? सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे नामस्मरण किती करायला पाहिजे? अखंड, नित्य, सर्व काळ आणि सदा सर्वदा नामस्मरण करायला पाहिजे. पण संसारी माणसाला ह्याचा लगेच विसर असतो. हरिपाठामध्ये काय सांगितलेलं आहे? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणजे जिवेला वेग देऊन तू पुन्हा पुन्हा नाम घे आणि नित्य नाम घेणारा प्राणी दुर्लभच आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग जिवेला वेग देऊन पुन्हा पुन्हा नाम घे असं संत सांगतात. मग ते किती वेळा घे? किती घे? क्षणभरी. क्षणभरी म्हणजे काय? एक क्षण नाही, लक्षात घ्या. क्षणभर म्हणजे काय? एक क्षण नाही. नुसता क्षणभर म्हटला तर तो एक क्षण आहे. क्षणभरी म्हणजे प्रत्येक क्षण तू नाम घ्यायला पाहिजे. तुझ्या जीवनात जो रिकामा क्षण आहे तो नामाने भरी म्हणजे क्षणभरी. मग आणि हरिपाठात सांगितलेलं बघा, सर्व सुख गोडी साही शस्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे तू मनानं आणि डोक्यानं ज्या ज्या वेळी रिकामा असतोस तो प्रत्येक क्षण तू नामानं भर. तुझा रे विसर नको माझ्या जीवा, क्षण एक केशवा माये बापा. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की तुझा विसर एक क्षण सुद्धा विसर पडू नको देवा. एक क्षण जरी रिकामा मिळाला तरी तिथं माया घुसतेच. कली म्हटलेलं आहे बघा, एक क्षण मिळाला तर ती कली डोक्यात तुमच्या घुसतोयच. म्हणून सगळ्या संतांनी की नाही, तुम्ही सगळे भाग्यवान आणि पुण्यवान 31 दिवस नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कली काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे तू नित्य सत्य अमित असं जर हरिपाठ म्हणत राहिलास तर कली सुद्धा तुझ्याकडं बघणार नाही वाकड्या नजरेनं. आणि नित्य सत्य अमित म्हणजे काय? इनकॅल्क्युलेबल, असंख्य, जितकं घेता येईल तितकं. तुम्हाला जरा तिथं फट मिळाली की लगेच कली घुसणारच आहे तुमच्या डोक्यात. वाईट विचार, अनिष्ट विचार प्रवेश करणारच आहेत. मग काय करायचं? आपण काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून ईश्वराने जिभेला वेग देऊन का म्हटलेलं आहे? जिभेला का पकडलेलं आहे? आणि हरिपाठात सांगितलेलं हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोणवाणी. ही जिव्हा जी आहे की नाही, ह्या सगळ्या संतांनी या जिभेला का महत्व दिलेलं आहे? जिव्हा इतकी महत्वाची का आहे सगळ्या इंद्रियांमध्ये? सद्गुरूंचा एक अमृत तुषार आहे बघा, जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. मग एवढा जिभेचा महिमा, प्रभाव आणि प्रताप का सांगितलेला आहे? तर ते जिभेचं एक वैशिष्ट्य आहे इतर सगळ्या इंद्रियांपैकी की ते जिभेला हाडच नाही आहे. तो माणूस आहे की नाही, त्याच्या जिभेला काय हाडच नाही. मग तुझ्या तर कुठे जिभेला हाड आहे? कुणाच्या जिभेला नाही आहे. मग ते जिभेमध्ये की नाही त्रिवेणी संगम झालेला आहे. कशा कशाचं सांगा बघूया. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन रसनेंद्रिय. म्हणजे वाचा, रसना आणि मन म्हणजे जिभेत गुप्त आहे ते मन जिभेत. गंगा यमुना सरस्वती, गंगा यमुना प्रगट आहेत, सरस्वती गुप्त आहे. म्हणजे नाम घ्यायला सुरुवात केला की नाही तुम्ही, ते त्रिवेणी संगम होतेच त्यात.
ह्यात तुम्ही स्नान केला, तुम्ही इतकं पवित्र होता, तुम्हाला प्रयागला, गंगेला, काशीला जायची गरजच नाही, असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. बघा जिभेचं किती महत्व आहे. जिभेची रुची जात्या तेव्हा जेवण नको होते, आपली प्रकृती बिघडली असं आपण म्हणतोय. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? 6 रस, म्हणजे आंबट, खारट, तुरट, तिखट, गोड सगळं ते जिभेद्वारे, म्हणजे ते याचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही एक्सरेतनं दिसत नाही, दुर्बिणीतनं दिसत नाही. आणि ते म्हणजे साखर किंवा गोड, लोणचं, तिखट, मीठ, खारट, चिंच, आंबट, हे सगळं जीभ भरभर भरभर सांगत्या. एवढं हे जिभेचं सामर्थ्य आहे. मग अजूनही वैशिष्ट्य काय आहे जिभेचं? शत्रू किंवा मित्र निर्माण करण्याचं सामर्थ्य या जिभेत आहे. गोड बोला, तुम्हाला मित्र जोडले जातील, मित्र मिळतील. कडक बोला, आहे ते तुटतील, शत्रू निर्माण होतील. आरोग्य देण्याचं किंवा रोग देण्याचं काम सुद्धा ही जीभच करत असते. खाताना विचार करतोय काय आपण? लग्नाला गेला एक मनुष्य, मसाले भात आहे, जिलेबी आहे, अशी संधी परत नाही म्हणून ते तुटून पडला. जिभेनं काय सांगितलं? म्हणजे जिभेवर, जीभ किती महत्वाची आहे आणि संतांनी सुद्धा किती महत्व दिलेलं आहे. मग पोट दुखलं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने काय तपासला आणि गोळ्या दिला, एवढ्या गोळ्या खावा म्हटल्यावर त्याने काय म्हणला, एवढी जर जागा असती तर अजून एक लाडू खाल्ला नसतो काय? मग या जिभेला लगाम नाही गाठला, जिभेवर ताबा, म्हणून हे जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आणि हरिपाठात काय सांगितलं? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परी ते दुर्लभ विरळा जाणे. हे एवढं सोपं असताना सुद्धा ते दुर्लभ आहे, लोक ते घेत नाहीत. हाकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज हाकारून सांगत होते, पण कुणी घेत नव्हते. ते नामस्मरण फार कठीण आहे. सद्गुरू एक उदाहरण देऊन सांगत होते की संत तुकाराम महाराजांनी, रामदास स्वामी, नदीच्या ह्या किनाऱ्याला तुकाराम महाराज होते, त्या किनाऱ्याला रामदास स्वामी होते. मग तुकाराम महाराजांनी कसं चाललंय तुमचं असं विचारलंय, म्हणजे कसं चाललंय तुमचं नामस्मरण? रामदास स्वामींनी काय सांगितलं? म्हणजे रामदास स्वामींनी पहिल्यांदा तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही एवढं हाकारून सांगता, एवढं सतत सांगता, तुमचं कसं चाललंय? तुकाराम महाराजांनी बोंब आहे म्हणून सांगितलं. आणि ह्याने तुमचं विचारलं, तुमचं कसं आहे? तसंच. मग हे नाम घ्यायला जिद्दीची माणसं लागतात, लक्षात घ्या. तुमच्याकडे जिद्द पाहिजे. संत तुकाराम महाराज कसं नाम घेत होते? त्यांनी शेंडी बांधत होते, झोप आली, पेंग आली तरी एवढं, म्हणजे एवढं कोण आता करणार आहे? म्हणजे रिकामा वेळ नामस्मरणाला द्या. पण आपण कसं चेष्टा कुचेष्टा, निंदा नालस्ती, एक मनुष्य तर दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतोय काय? मग जीवनविद्या आपल्याला हेच शिकवत्या. म्हणजे निंदा नालस्तीत सतत मग्न असतात. म्हणजे 4 बायका एकत्र जमल्या, कोणाचं कौतुक लय व्हायले असं दिसतंय काय? सासूबद्दल लय चांगलं बोलायला असं दिसतंय काय? कौतुक दिसतंय काय? म्हणजे विषय कसे असतात सांगा बघूया. आनंद वाटायचं माणसं कामच करत नाहीत. म्हणजे सद्गुरूने जीवनविद्येत हेच सांगतात, तुम्ही विचार चांगलं करा, चांगलं बोला. लक्षात घ्या. म्हणजे एकदा सद्गुरूंनी एक प्रवचनात उदाहरण सांगितलं होतं. त्यांचे एक नामधारक होते, त्यांना सद्गुरूंनी असं प्रवचनात सांगितलं, आजपासून कुठेही वेळलं तरी चांगलंच बोलायचं. मग त्या ऑफिसमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं. मग ऑफिसमध्ये सगळ्यांनी सांगितल्यावरनं जेवणाच्या सुट्टीत सगळे गप्पा टप्पा रंगायच्या. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, कोण काय बोलनाच. म्हणजे चांगलं बोलायला सगळे शांतच. मग समाजात, राष्ट्रात आणि कुटुंबात सगळेजण आनंदी आनंद पाहिजे असेल की नाही, तर आपण चांगलं विचार करायला शिकायला पाहिजे, चांगलं बोलायला शिकायला पाहिजे. म्हणून सद्गुरू काय सांगितलं? शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे. आणि सद्गुरू काय म्हणायचे माहितीये? चांगलं बोलायला तुझ्या बाचं काय जातं, तुमच्या पिताश्रींचं काय जातं, असं सद्गुरू प्रवचनात सांगायचे. सहस्त्रपटीनं तुका म्हणे होय लाभ अपार. संत सांगतात नामस्मरण, पण हे सगळं सांगून सांगून सुद्धा माणसं परत घेत नाहीत. म्हणून सद्गुरूंनी विश्व प्रार्थना आणली. नामस्मरण कठीण आहे, पण विश्व प्रार्थना सोपी आहे. लक्षात घ्या. विश्व प्रार्थनेनं गरिबांचं सगळ्या तर पोट कल्याणच झालंय. लक्षात घ्या. म्हणजे यांनी ठरवलं, नुसतं प्रार्थना म्हणायला चालू केला की परिस्थिती खूप सुधारत जात्या. म्हणता 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 तुमच्या आतमध्ये जे बदल होतात. लक्षात घ्या. म्हणजे जीवनविद्येचं वैशिष्ट्य काय माहितीये?
सगळ्या ह्याच्यात काय सांगितलं जाते, मेल्यानंतर मिळेल, जन्म मरणातून सुटका होईल, मोक्ष मिळेल. सद्गुरू काय म्हणतात, आत्ता, आज आणि आत्ता, याची दही याची डोळा, भोगीचे मुक्तीचा सोहळा. म्हणजे आत्ता आहे या जन्मातच प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ कसा आहे, हा मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. म्हणून आज आत्तापासून ताबडतोब तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला अनुभव यायला चालू होतील. मग हे नामस्मरणापेक्षा विश्वप्रार्थनेत काय आहेत, सुंदर विचार आहेत, चांगली इच्छा आहे, चांगलं बोलणं आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आणि हे करायला पैसाही खर्च नाही. सद्गुरू म्हणायचे हे पै जे सांगतात ते करायला पैसा खर्च नाही. आणि ह्या विश्वातल्या आणि जगातल्या प्रत्येक माणसाला याची गरज आहे. जे खळांची व्यंकटी सांडो हे सुदर्शन चक्र आहे, लक्षात घ्या. म्हणजे घरामध्ये, समाजामध्ये आणि सगळ्या ठिकाणी आनंदी आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्येच आहे. फक्त तू प्रार्थना दिवसातना 1000 वेळा म्हणायला पाहिजेस. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर लर्निंग ऑफ द डे मध्ये आज काय आहे, स्मरण सुधारण्यास नामस्मरण आणि विश्व प्रार्थना. भलकरची